त्याच्यामध्ये काहींनी सांगितलं नॅचरल बॉर्डर धरायला पाहिजे होत्या. आपल्या इथनं नदी जातात, आपल्या इथं काही रस्ते जातात, आपल्याकडनं काही ओढे जातात, तर त्या बॉर्डर धरल्या असत्या तर जास्त दिसलं असतं, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये तर बहुतेक जास्त काही बदल न करता मागच्या वेळेस सारखंच वॉर्ड रचना ठेवली गेलेली, प्रभाग रचना ठेवली गेलेली, त्याच्यामुळं तिथं काही इतका प्रश्न आला नाही. परंतु पुण्यामध्ये मात्र वेगवेगळा मतप्रवाह वेगवेगळ्या सहकाऱ्यांचा होता. विशेष करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे प्रभाग तोडले गेले. आम्ही तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे महायुतीचा, आम्ही तिथं वरिष्ठ पातळीवर बसून मिटू. दादा निवडणुकीचा नारा दिला तुम्ही, तयार झाली महापालिका. मी कुठलाही नारा दिला नाही. ज्यावेळेस नारा द्यायचा आहे त्यावेळेस तुला बोलून तुला सांगून तो नारा देईल. तुमच्याच पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ते चुकीचं सांगितलं. ह्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकनाथरावांनी ठरवलेलं आहे की एकदा अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर आपण महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या शहरात कशा कशा पद्धतीनं जायचं, ग्रामीण भागात कशा कशा पद्धतीनं जायचं, तशा प्रकारचा निर्णय आम्ही राज्यस्तरावर घेऊ. दादा तुम्ही सत्तेत असून तुमच्या नगरसेवकांची वाट तोडले जात असतील तर हे अन्याय नाही? ते माझं मी ठरवीन, त्याच्यामध्ये तुम्ही कुणी फार काळजी करण्याचं कारण नाही. जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे. आज शिंदे समितीचे शिष्टमंडळ देखील भेटायला गेले होते, मात्र आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. हे का अशा वेळेस प्रयत्न करणं हे आपलं काम असतं. राज्य सरकार अतिशय युद्ध पातळीवर त्याच्या संदर्भातला प्रयत्न करतं. चर्चा करून आमची सगळ्यांची भूमिका सकारात्मक आहे, मार्ग त्याच्यातनं निघाला पाहिजे आणि हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची, त्याच्या कमिटीचे अध्यक्ष आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची जी कमिटी आहे, जवळपास 10-1 लोकांची मंत्रिमंडळातली ती कमिटी आहे, 10-11 अशा, ते सगळे बसून त्याबद्दल त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील. चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं मार्ग निघू शकतो. हा आजपर्यंतचा राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतचा अनुभव. दादा जरांगे असं म्हटले की राज्यात जर अस्थिरता निर्माण झाली तर त्याला फडणवीस जबाबदार असतील, ही परिस्थिती आणखी चिघळू देऊ नका. यामध्ये जे उपोषणाला बसतात ते त्यांची भूमिका मांडतात. लोकशाहीमध्ये संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आम्ही त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्याच्याकरता वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून कसं हे सामोपचाराने मिटेल, उपोषण संपेल, हा प्रयत्न राज्य सरकार. एक चित्र समोर येते, मुख्यमंत्री या आंदोलनाच्या दरम्यान एकाकी पडलेत असं साधारण दिसतंय. तुम्ही पुण्यात आहात, एकनाथ शिंदे दऱ्याला निघालेले आहेत. मुंबई क्रायसिस मध्ये असताना फडणवीस एकटे राहतात असं चित्र निर्माण झालं. असं काही चित्र नाहीये. कालच आम्ही मुंबईमध्ये होतो, आज एक दिवस पुण्याला आलेलो आहे, उद्याही मुंबईला जाणार आहे. काय आपल्याला अडचण? दादा यशवंतवरनं काही आक्षेप आहेत, यशवंतच्या व्यवहारावरनं. तेव्हा का त्याच्याकरताच मला हे माहितीच होतं की यशवंतच्या संदर्भात काही व्यवहार झाला तर त्याच्यामध्ये चर्चा होईल. पत्रकार मित्रांनो आणि आपल्या मार्फत मला सर्वांना सांगायचं जे ह्याच्याशी निगडीत आहेत विषयाची, की पणन विभाग आणि सहकार विभाग ह्यांनी निर्णय घेतला. तो निर्णय मंत्रिमंडळापुढं आला आणि मंत्रिमंडळ हे घटनेनी, संविधानाने निवडून दिलेलं लोकशाहीमधलं लोकांचं प्रतिनिधित्व करणारे तिथं मंत्रिमंडळ असतं आणि ते ज्यावेळेस निर्णय घेतात त्या निर्णयाला सहसा कुणी चॅलेंज करू शकत नाही, कारण त्यांना तो अधिकार असतो. आणि ह्याच्यात चुकीचा निर्णय व्हायचं कारणच नाही. सगळा चेकचाच व्यवहार आहे. पणन विभागाशी संबंधित आहे म्हणजे मार्केट कमिटी, आणि सहकार विभागाशी संबंधित आहे म्हणजे साखर कारखाना, आणि त्याच्यातून साधारण त्याचं व्हॅल्युएशन काढलेलं आहे की बाबा त्याचं काय व्हॅल्युएशन होतं, आणि ते काढून शेवटी दोन्ही संस्था शेतकऱ्यांच्या आहेत, हवेली तालुक्यातल्या आहेत, हवेली तालुक्यातल्या सभासदांच्या मालकीच्या आहेत, किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सोसायटीचे सदस्य जी मार्केट कमिटी निवडून देतात त्यांचे आहेत. त्याच्यावर इथं अंतिम निर्णय हा दुसऱ्या कोणी घेतलेला नाही आहे, कॅबिनेटने घेतलेला आहे. त्याच्यावर कुठली शंका कुशंका
किंवा काहीतरी गैरव्यवहार झाला आहे कुठंतरी काहीतरी असं काही झालेलं नाही. दादा पवार साहेब असं म्हटले तमिळनाडूमध्ये त्याने आरोप होते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात की गैरव्यवहार झाले याआधी सुद्धा ह्या अशा पद्धतीचं एक पत्र पवार साहेबांनी दिलं, पण आज त्याच्यातल्या काही लोकांनी सांगितलं की आम्ही पवार साहेबांना भेटलो आणि पवार साहेबांना सांगितलं की साहेब असं काही झालेलं नाही. आणि आज पण संध्याकाळी त्याच्यातले दोघं तिघांना पवार साहेबांनी वेळ दिलेला होता. ते 6 वाजता साहेबांना भेटायला जाणार होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही साहेबांना सांगितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की साहेबांचं कदाचित समाधान होईल. अर्थात साहेब ठरवतील त्यांचं म्हणजे ते योग्य आहे का अयोग्य आहे आणि अंतिम निर्णय पवार साहेब देतील. कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. सहसा राज्यातल्या प्रमुख मान्यवरांनी पत्र दिल्यानंतर त्याची नोंद कुणी राज्याचे मुख्यमंत्री असले तर ते घेत असतात. तसंही घेतील. आरक्षणासंदर्भात पवार साहेब असं म्हणतात की तमिळनाडूने 50% पुढं आरक्षण देऊन ते टिकवलंय. राज्य सरकार आपल्याला एक माहिती का, हे आरक्षण कधी दिलेलं आहे? 50% संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले त्याच्या आधीच आहे. जरा पत्रकार मित्रांनो नीट माहिती घ्या. हे नाही तुम्ही हे विचारू नका ना. हे मी कुणी काय म्हणलं त्याला उत्तर मी द्यायला नाही. मी आज दिवसभराच्या काय मीटिंग घेतल्या त्या सांगायला तुमच्याकडे आलेलो होतं. तुमची नेहमीची सवय आहे. तुमचे हे प्रश्न संपले की ह्यांनी हे विचारलं त्यांनी ते विचारलं. त्याच्याबद्दल ज्यांनी जे सांगितलं ते त्यांचं मत आहे. त्या मताशी माझा तसा काही दुरान्वय पण संबंध नाही. मी एवढंच बघतो, राज्य कायद्याने चालावं, नियमाने चालावं आणि लोकशाही पद्धतीनं चालावं आणि जनतेच्या साधारण जो कल आहे. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, 3000 एकर जमीन आम्ही जी काही विमानतळाच्या करता घेतो त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मला मागे सांगितलं होतं की एक्झॅक्ट कुठली ते जे आम्हाला नंबर दिले तर आम्ही पुढं काम करू शकू. तर त्यांनी काम सुरू केलेलं आहे. आज अनेक तिथल्या मान्यवरांना, तिथल्या सरपंचांना, तिथल्या ह्या विमानतळाच्या बाबतीमध्ये त्यांची काही भूमिका होती त्यांना आम्ही भेटलेलो आहे. आत्ता पण काही एक शिष्टमंडळ भेटून गेलेलं आहे आणि त्याच्यात जवळपास 1400 एकर जमिनीच्या संदर्भामध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. अशा अर्थामनामध्येच कुठं बिहार काढला, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात आहे ना, आपल्या पुण्यात आहे ना. आपण त्याच्यामध्ये बिहारला नितीश कुमार बघतील, लालू बघतील, काय तुला करायचं थांब जरा. तर त्या पद्धतीनं साहेबांचं म्हणणं असं आहे दादा, घटनेत बदल केला तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं. हे का, हे जे काही सूचना करतात ना, हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10 वर्ष होते. त्याच्यामुळं उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका. सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत. त्याच्यावर मला त्याबद्दल खोलात जायचं नाही. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.